साक्षात देवभूमी, निसर्गाने भरभरून दान दिलेली ही भूमी आणि कष्टाळू माणसानं घडवलेली ही भूमी आहे. आदरणीय दादांचं कोकणावर जास्त प्रेम होतं, म्हणजे विशेष म्हणायला हरकत नाही. कोकणातला माणूस हा साधा आहे, प्रामाणिक आहे, मेहनती आहे आणि म्हणूनच कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे. राज्याच्या विकासाची कुठलीही चर्चा निघाली की आदरणीय दादा नेहमीच कोकणाची बाजू घ्यायचे. इथला शेतकरी, मच्छीमार बांधव, युवक युवती आणि कोकणी संस्कृती या साऱ्यांविषयी त्यांच्या मनात अपार जिव्हाळा होता आणि खरोखरच ते मनापासून होतं. कारण कोकणात कधी तटकरे साहेबांनी सांगितलं किंवा कुठल्याही लोकांनी सांगितलं तरी ते नेहमीच कोकणात यायला तयार असतात. त्यांचं निसर्गावर जास्त प्रेम असल्यामुळे कोकणावर आणि तिथल्या लोकांवर जास्ती प्रेम होतं. मी हे का सांगते, कारण मी त्यांची सहचारीने असल्यामुळे त्यांचं सगळं गोष्टी मला जास्ती माहिती आहेत. कारण कोकणात सहलीला जरी यायचं म्हटलं किंवा कुठल्याही सिंधुदुर्गामध्ये यायचं असेल, रायगडमध्ये यायचं असेल, कुठल्याही ठिकाणी यायचं असेल तर त्यांचा पहिला प्रेफरन्स कोकण असायचा. म्हणजे आम्ही गोव्यालाही जायचो पण कोकणात अजून जास्त त्यांना असं यावंसं वाटायचं. तिथली लोक त्यांना आवडायची. आज हा कार्यक्रम जिथं होतोय त्या डॉक्टर सी.डी. देशमुख नाट्यगृहाचं लोकार्पण आपण ऐकलं की सगळ्यांनीच सांगितलं 6 महिन्यापूर्वीच दादांच्या हस्ते झालं होतं. सगळ्या व्हिडिओ मधून अगदी दोन्हीची तुलना दिसते सगळी. आणि एकही कार्यक्रम किंवा एकही क्षण जसं तटकरे साहेब म्हणाले की दादांशिवाय जात नाही, तसा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तो प्रसंग आहे. कारण दादांनी इतकी कामं सगळीकडेच केलेली आहेत, इतक्या गोष्टी संबंध महाराष्ट्रभर केलेल्या आहेत की कुठलीच गोष्ट दादांशिवाय किंवा दादांची आठवण झाल्याशिवाय पुढे जात नाही. आणि इथल्या प्रत्येका मनामध्ये मला वाटतं तशाच ताज्या आहेत सगळ्या आठवणी, याची मला खात्री आहे. आज आपण जी कामे सुरू करत आहोत ती केवळ बांधकामं नाहीत, तर रोह्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. पहिलं काम श्री दहावीर महाराजांचं मंदिर या परिसरातल्या भक्तिवासाचं नूतनीकरण आपण करत आहोत. हे देवस्थान म्हणजे रोह्याचं आराध्य दैवत. लाखो भाविकांची श्रद्धा इथे जोडलेली आहे. भक्तिवासाचं रंगकाम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश योजना, सगळ्या मूलभूत सुविधा नव्याने उभ्या राहणार आहेत. भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण मिळावं हाच यामागचा हेतू आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी गेले तिथे आम्हाला तिथल्या नकाशा दाखवण्यात आलं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात येणार आहेत. दुसरं काम म्हणजे कुंडलिका नदीच्या काठावरील पूर संरक्षक भिंत. कुंडलिका ही रोह्याची जीवनवाहिनी आहे.